मुदखेड शहरात नालंदा चॅरिटेबल ट्रस्ट, मुदखेड बौद्धभूमी प्रशिक्षण केंद्र मुदखेड व धम्म परिषद आयोजन समिती यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेला 2 मार्च रोजी हजारो अनुयायांच्या उपस्थितीत शांततेच्या मंगलमय वातावरणात संपन्न झाली. बौद्ध धम्म व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो या घोषणांनी धम्म रॅलीमध्ये शहर दुमदुमलं होतं. बौद्ध भूमी प्रशिक्षण केंद्र, महात्मा फुले चौक, अशोकनगर येथे या निमित्ताने पंचशील ध्वजाचं ध्वजारोहण पूज्य भंते महाकाशव मानवराव वाशिम यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गाने शांतिदूत तथागत महामानव भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेची भव्य अशी धम्म मिरवणूक, लेझिम पथक, समता सैनिक दल व तमाम बौद्ध उपासक उपासिका यांच्या उपस्थितीत काढण्यात येऊन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित पुतळ्याच्या जागेवर त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. समता सैनिक दलाच्या वतीने शपथही घेण्यात आली. धम्म परिषदेचे उद्घाटन पूज्य भिक्खू डॉक्टर उपगुप्त महाथेरपूर्णा व बौद्ध भिक्खू संघांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुदखेड येथील पूज्य भिक्खू गगनबोधी यांच्यासह देशभरातील अनेक बौद्ध भिक्खू आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते यांनी धम्म परिषदेमध्ये आपला उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. पुण्य करणं हा सुखशांती प्राप्त करण्याचा एकमेव मार्ग आहे. धम्मदेशानं ऐकणं, दान देणं, धारणा करणं, पंचशिलाचे पालन करणं या बाबी प्रत्येकाच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवतात. त्यामुळे धम्माचं आचरण करणं हे प्रत्येक नागरिकांचं कर्तव्य आहे, असं भिक्खू संघाच्या वतीने उपस्थित अनुयायांना प्रभावित करणारे मार्गदर्शन धम्मदेशनाच्या निमित्ताने करण्यात आलं. या निमित्ताने मोफत आरोग्य तपासणी शिबिर, रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी शिबिर या सामाजिक उपक्रमासह धम्म परिषदेत धम्मदेशना कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. धम्म परिषदेच्या निमित्ताने बौद्ध समाजातील एकजूट आणि शांतीचा संदेश व समाज प्रबोधनपर उपक्रम धम्म परिषद आयोजन समितीच्या वतीने हाती घेण्यात आले. या स्तुत्य उपक्रमाचं अनेकांकडून कौतुक केलं जात आहे. या धम्म परिषदेस परिसरातील बौद्ध अनुयायांसह महिला व बालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.